नमस्कार. श्रावण महिन्याचं आपल्याकडे खूप महत्व आहे. श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पळे, असा निसर्ग असतो. आणि व्रतवैकल्य सणवाराची सुरुवात श्रावणाने होते. तर दिव्याची आवाज झाली की श्रावणाला सुरुवात होते. दिव्याच्या अमावस्येला दिवे स्वच्छ उजळून आपण नवीन आपल्या सणवारांना सुरुवात करतो. त्यामुळे दिव्यांची स्वच्छता करणं खूप महत्वाचं असतं आणि दिव्याची म्हणून आवाज प्रसिद्ध आहे त्यासाठी. श्रावण महिन्यामध्ये आपण सुरुवात करतो तर नागपंचमी साधारण पहिल्यांदा सण येतो आणि मग 4 श्रावणी सोमवार येतात. 4 श्रावणी सोमवार म्हणजे भगवान शंकरांची पूजा. 4 मंगळवार येतात तेव्हा मंगळगौरी म्हणजेच माता पार्वतीची पूजा. 4 श्रावणी शुक्रवार येतात म्हणजे ज्योतीची पूजा लहान मुलांसाठी घरामध्ये केली जाते. सवाष्णींना बोलवून पूर्ण वर्णाचा स्वयंपाक बऱ्याच ठिकाणी केला जातो. तसंच नारळी पौर्णिमा, राखी पौर्णिमा, नारळाचं महत्व नारळी पौर्णिमेला आहे. राखी पौर्णिमा बहीण भावांच्या प्रेमाचं बंधन म्हणून प्रसिद्ध आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही बघा याच्यामध्ये ज्योतीची पूजा ही आपण मुलांसाठी करतो. रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचं प्रेम आलं. नंतर मंगळगौरीची पूजा पतीसाठी, त्याचं चांगलं आयुष्य, चांगला पती लाभावा, पतीचं चांगलं आयुष्य असावं यासाठी आपण करतो. आणि मग येतो गोकुळाष्टमी, आपला कृष्ण जन्म आणि गोकुळाष्टमीचा गोपाळकाला. तर ते पण कृष्ण जन्माचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. दहीहंडी आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तसंच बघा नागपंचमी आणि पोळा येतो शेवटच्या दिवशी. म्हणजे आपल्याकडे आपण हे शेतकऱ्याचे मित्र आहेत दोघही जण, म्हणजे नाग देवता पण, सर्प पण आणि पोळ्याला बैलाची पूजा केली जाते ते पण. तर हे यातून आपण आपल्या शेतकऱ्यांची त्याला मदत करणाऱ्या या प्राण्यांची पण पूजा आपण करतो. तर श्रावण महिन्यात मध्ये मी म्हटलं तसं की तामसी आहार कमी करावा. म्हणजे का, तर आपलं अगदी मंद झालेला असतो, पाऊस सुरू झालेला असतो आणि अगदी मंद झालेला असतो आणि म्हणून यामध्ये हलका आहार या महिन्यामध्ये घेतला पाहिजे. म्हणजे एकादशी दुप्पट खाशी करतो तसं या महिन्यात करायचं नाहीये. उपवास करायचे तर ते फळं खाऊन हलका आहार घेऊन करायचे आहे. आणि तुम्हाला अग्निमंद म्हणजे काय, तर आपलं पचन नीट तेव्हा होत नाही अग्निमंद झाल्यामुळे. त्यामुळे पचनाला हलके म्हणून भाजकं अन्न म्हटलं, तांदूळ भाजून घ्यावे किंवा थालीपीठ म्हणतो, भाजणी म्हणतो, या प्रकारचे जे पचायला हलके. मगर, राजगिरा किंवा सध्या मिलेट प्रसिद्ध झालेलं आहे. तर हे धान्य नक्की खावी या महिन्यामध्ये. माता पार्वतीने भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी या महिन्यात तपश्चर्या केली आणि मग भगवान शंकर प्रसन्न झाले. म्हणून माता पार्वती आणि भगवान शंकर यांचं खूप महत्व आहे या महिन्यामध्ये. आणि अजून एक अशी हे आहे कथा आहे की या महिन्यामध्ये जे समुद्र मंथन केलं होतं, तर हलाहल जे पहिलं शिवशंकरांनी ते याच महिन्यामध्ये. म्हणून त्यांना दर सोमवारी आपण दूध किंवा हे की त्यांचं जे विष आहे ते कमी करण्यासाठी त्यांना बेल आणि दूध अर्पण केलं जातं. आणि त्याची खूप आपल्याला त्याचे चांगले फळं मिळतात आपण जर तो सोमवारचं व्रत केलं तर. सोमवार, श्रावणी सोमवारचं व्रत तर प्रसिद्ध आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये. शंकर भगवानांना
शिवामोठ वाहतात. शिवामोठीमध्ये पहिल्या सोमवारी तांदूळ वाहिले जातात आणि मूठभर तांदूळ, फुलं आणि दूध. दुसऱ्या सोमवारी तीळ, मूठभर तीळ, दूध आणि फुल. तसंच तिसऱ्या सोमवारी असतात मूग आणि चौथ्या सोमवारी असतं जव. हे धान्य आहे ते मूठभर धान्य. आणि जर 5वा आला सोमवार श्रावणामध्ये तर सातू हे धान्य वापरलं जातं शिवामुठीमध्ये. तर अशा प्रकारे म्हणजे 4 किंवा 5 सोमवार श्रावणामध्ये येऊ शकतात. आपण कोणतीही सुरुवात गणेश स्तुतीनेच करतो. तसंच या श्रावण महिन्याची सुरुवात मी गणपतीची कहाणी आहे आणि लहानपणी ऐकून पाठ झालेली आहे, तर त्याच्याने सुरुवात करते. ऐका गणेशा तुमची कहाणी. निर्मळ मळे उत्काचे तळे, बेलाचा वृक्ष सुवर्णाची कमळे, विनायकाची देवळे रावळे ही आपली जागा. मनचा गणेश मनी वसावा, हा वसा कधी घ्यावा? श्रावणा चौथी घ्यावा, माही चौथी संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? कशा पायलीचं पीठ कांडावं, 18 लाडू करावे, 6 देवाला द्यावे, 6 ब्राह्मणाला द्यावे, 6चं सहकुटुंबी भोजन करावं. अल्पदान महापुण्य असा गणराज मनी द्यायचे, पाविजे लाभिजे, मनकामना निर्विघ्न कार्यसिद्धी होते. ही 60 उत्तरांची कहाणी, 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. तर पहिली जी कथा आहे तर ती नेहमीप्रमाणे ते मला ना कथा या श्रावणामधल्या कथा खूप आवडतात सांगायला, ऐकायला मजा वाटते. जसं काय आपण पूर्वीच्या त्या गोष्टींमध्ये रमतो. तर मी ती कथा तुम्हाला पहिली श्रावणी सोमवारची कथा ऐकवते. आटपाट नगर होतं. तिथे एक राजा होता. त्या राजाला 4 राण्या होत्या. त्या 4 राण्यांपैकी 3 आवडत्या होत्या राजाच्या आणि 1 नावडती. नावडतीला कळत नव्हतं की आपण राजाला कसं प्रसन्न करावं. तर म्हणून ती श्रावणामध्ये पहिल्या सोमवारी अशीच रानात जात असते. तर तिथे तिला देवकन्या, नागकन्या भेटतात आणि त्यांना ती विचारते तुम्ही कुठे चालला आहात? तर त्या म्हणतात की आम्ही भगवान शंकराची पूजा करायला जातो आहोत. जंगलामध्ये एक छोटंसं महादेवाचं मंदिर आहे, तिथे आम्ही जातो आहोत. असं पहिल्या सोमवारी आपण तांदूळ घेऊन जायचे असतात मूठभर आणि मनोभावे देवाची पूजा करायची असते. ते व्रत आहे, ते 4ही सोमवारी करायचं असतं. तर ती म्हणते ठीक आहे मी पण येते तुमच्या सोबत. आणि मग ती त्या नागकन्यांबरोबर देवाची, शंकर महादेवाची पूजा करते आणि महादेवाला विनंती करते की मला सगळ्या घरातल्यांची, राजाची म्हणजे सासू सासऱ्यांची, म्हणजे नंदा वीर जावांची, सगळ्यांची मला आवडती कर, नावडतीची आवडती कर. असं ती 4ही सोमवार करते. 4थ्या सोमवारी काय होतं की राजा आणि त्यांच्या घरातल्यांना वाटतं ही कुठे जाते दर सोमवारी, मला आम्हाला पण येतं. ती म्हणे मी असं शंकर भगवानांचं खूप मोठं छान मंदिर आहे जंगलामध्ये, तिकडे मी जाते असं सांगते. कारण छोट्याशा मंदिरात जाते असं सांगायचं तिची हिंमत होत नाही, आवडते असते. आवडलं नाही तर त्या जंगलातनं काट्याकुट्यातनं हे लोक येतील की नाही. आणि मनोभावे देवाची प्रार्थना करते की मला देवा मी असं घरी सांगितलंय, तुम्हाला खोटं पाडू नका तुम्ही. तर मग ती जेव्हा जाते तेव्हा तर रस्ता थोडासा जंगलातच रस्ता असतो, त्यामुळे तसे ते लोक जातात. पण मंदिरापाशी जेव्हा येते तेव्हा मंदिर खरं सोन्याचं बनलेलं असतं, ते साधं मंदिर असतं ते. आणि मग सगळेच जण पूजा करतात आणि चुकून राजाचा शेल असं काहीतरी ते तिथे राहून जातो आणि ते परत येतात. आणि
परत चुरल्यावर त्याच्या लक्षात येतं की आपलं काहीतरी विसरलं आणि मग ते राजा ते परत द्यायला जातो, तर तेव्हा तिथं सोन्याचं मंदिर नसतं, पण त्याची मुकुट शेला तिथे असतो. तर मग तो परत येतो तेव्हा राजा त्या आवडत्या बायकोला विचारतो की काय ग, तिथे तर काहीच नव्हतं, मी परत गेलो तर असं कसं? ती म्हणते, भगवान शंकर देवानी माझं म्हणणं ऐकलं आणि तुमच्यासाठी तुम्ही येणार म्हणून त्यांनी सोन्याचं मंदिर केलं आणि मी सगळ्या घरातल्यांची आपल्यावर कृपा व्हावी, आपल्याला धनधान्य समृद्धी राहावी यासाठी प्रार्थना केली. तर राजाला खूप चांगलं वाटतं, त्यांची भरभराट होत असते आणि त्यामुळे मग राजाला ती नावडती जी असते राणी ती आवडती होऊन जाते आणि घरातल्या सगळ्यांची पण ती आवडती सून होते. तर साठा उत्तरांची कहाणी, पाचा उत्तरी सुखर संपूर्ण. ती सून जशी आवडती झाली तसंच तुम्ही घरातल्या सगळ्यांचं आवडतं व्हावं म्हणून देवाची मनोभावे पूजा करा, पण तुम्ही घरातल्यांचे पण सगळ्यांचं जे आवडीचं आहे ते पण नक्की करा. माझ्या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. खूप खूप धन्यवाद.